नमस्कार मित्रांनो, ह्या प्लॉट बघू शकता. हा नवीन प्लॉट शेवग्याचा नवीन प्लॉट आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील एक पडसगाव म्हणून छोटासा गाव आहे, त्या गावचा हा प्लॉट आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुख्य पीक म्हणजे धानाचंच असते, जे तांदळाचं पीक आहे. पण आता मी काहीतरी नवीन याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न केला आहे, जसं की शेवगा म्हणून. मला आधीपासूनच माझी इच्छा होती. ह्या 2 वर्षा अगोदरच मी विचार केला होता की काहीतरी नवीन लावायचं. आणि बघू शकता मी ओडिसी 3 व्हेरायटीचं हे रोपं तयार केले. घरीच ॲमेझॉनवरून बियाणं ऑर्डर केले होते आणि त्या बियाण्याचे मी रोपं तयार करून शेतामध्ये लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एवढा झाड झालेला आहे. झाडं काही काही छान आहेत, पण काही काही झाडं असे पिवळी पडले आहेत. मला पण माहीत नाही का बरं. मला पण तेवढा काही अनुभव नाही आहे शेवगा प्लॅनबद्दल, कारण आम्ही खूप वर्षापासून फक्त तांदळाची शेती घेत होतो आणि आमच्या गावाकडे मजूर मिळत नसल्यामुळे JCBने खड्डे खोदले. ते बघू शकता तुम्ही, माती कसे मोठे मोठे ढेप तयार झाले आहेत. हरकत नाही, तरी प्रयत्न करूया. ड्रिपला पण फार खर्च येत होता. ठिबक सिंचनला 30-35 हजार रुपये खर्च येत होता. त्यासाठी मी मॅन्युअली मग 1 इंचीचा पाईप घेऊन आणला, त्याच्यामध्ये वाल फिट केला आणि मी मॅन्युअली स्वतः प्रत्येक एका झाडाला मी पाणी सोडत आहे. कारण मुंगण्याच्या झाडाला म्हणतात ना, शेवग्याच्या झाडाला, की पाणी जास्त पाहिजे नाही आहे, किंवा कमी प्रमाणात पण नाही आणि जास्त प्रमाणात पण नाही पाहिजे. म्हणून मी थोडा 3-4 दिवसांनी पाणी याला मॅन्युअली सोडतो. हे पण प्लांट छान आहे, बघू शकता तुम्ही. ओडिसी 3 व्हेरायटीचं मी जे बियाणं बोलवलं होतं 100% जर्मिनेशन झाले त्यांचे. एक बी वापलेली आहे त्यांची व्यवस्थित. आणि बघा क्वालिटी. प्लांट खूप सुंदर झाला आहे. पण काही झाडे हे अशी झाली आहेत, का बरं झाली आहेत मला पण माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर मला नक्की कळवा.